आपल्या ह्या कथेचा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की ऐका. अभिषेक म्हणतो, आता पटकन सांग काय ठरवलंस. माझ्याकडे तुझ्यासाठी वेळ नाही. मला खूप काम आहे. तुझ्यासारखं नाही मी. मोहिनी म्हणते, ठीक आहे, मी इथून निघून जाईन, पण मला थोडा वेळ दे, कारण माझा बिझनेस इथून नवीन ठिकाणी हलवायचा आहे. अभिषेक म्हणतो, नाही, तुला फक्त आजचा दिवस आहे आणि उद्या सकाळी तुला इथून निघावंच लागेल. आणि अजून एक गोष्ट, तू भारतात कुठेही थांबू शकत नाहीस. मोहिनी म्हणते, काय बोलतोयस अभि? मी भारत सोडू शकत नाही. मी फक्त हे शहर सोडेन, पण एका दिवसात सगळं आवरणं शक्य नाही. माझी परिस्थिती समजून घे ना. अभिषेक म्हणतो, नाही, मी आता तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही. उद्या सकाळपर्यंत भारत सोड, नाहीतर माझ्याकडे माझे मार्ग आहेत. तुला दुसरा कोणताही पर्याय नाही. मोहिनी म्हणते, तू मला असं जबरदस्ती करू शकत नाहीस. मी तुझी लहानपणीची मैत्रीण आहे. तू माझ्याशी असा वागू शकत नाहीस. अभिषेक म्हणतो, मला माहीत आहे तू हट्टी आहेस. आपला टार्गेट इतक्यात सोडत नाहीस. म्हणूनच मी अदितीच्या सुरक्षेची रिस्क घेऊ शकत नाही. आता इथून जाण्याआधी हे डॉक्युमेंट साईन कर. अदिती म्हणते, पण मला इथून जायचं नाही आणि मला कोणतेही कागद साईन करायचे नाहीत. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, तुला जायचं नसेल तर विराज, उद्या सकाळी याला संपव. जर ही इथून गेली नाही तर आतापासून तिच्या मागे राहा, तिच्यावर लक्ष ठेवा. क्लिअर? मोहिनी म्हणते, नाही, मला मरायचं नाही. ठीक आहे, मी उद्या सकाळी भारत सोडेन, पण आधी मला हे दस्तऐवज काय आहेत ते सांग. मग मी साईन करायचा विचार करेन. अभिषेक म्हणतो, तुझ्याकडे कोणताही पर्याय नाही मोहिनी ठाकूर. परिस्थिती समजून घे. माझ्या विरुद्ध जाण्याचा प्रयत्नही करू नकोस. परिणाम तुला माहीत आहेत आणि मला खूप चांगलं ओळखतेस ना. आता मोहिनी अभिषेकच्या रागाने आणि धमकीने पूर्णपणे घाबरली आहे. भीतीने तिचे हात थरथरत आहेत आणि ती मोठ्याने रडू लागली. तिला कळालं की ती या राक्षसापासून स्वतःला वाचवू शकत नाही. अभिषेकचा क्रूर चेहरा आणि त्याची शत्रूंसाठीची निर्दयी शिक्षा तिला माहीत होती आणि यामुळेच सगळे त्याला घाबरतात. ती स्वतःला अभिषेकपेक्षा हुशार समजत होती, पण आज तिला उमगलं की ती चुकीची होती. तिला वाटलं होतं की तो तिच्या कृत्यांना माफ करेल, कारण ती मोहिनी ठाकूर आहे आणि त्याची बालमैत्रीण आहे. पण आज तेही चुकीचं ठरलं. आता ती पश्चाताप करत होती. का ती त्याच्या विरोधात गेली? का तिला वाटलं की तो तिच्या हेतूंबद्दल अनभिज्ञ आहे? आज तिला स्पष्ट झालं, तो क्रूर, निर्दयी आणि शत्रूंना कधीही सोडत देत नसलेला माणूस आहे. तिला माहीत होतं की त्या कागदांमध्ये तिच्यासाठी काही चांगलं नसणार, कदाचित तिच्या मृत्यूची सहीच. पण तिच्याकडे काहीच पर्याय उरला नव्हता. तिला ते साईन करावेच लागणार होते. अभिषेक म्हणतो, हे नाटक बंद कर आणि हे कागद साईन कर. मोहिनी म्हणते, कृपा करून मला माफ कर. मला एकच संधी दे. मी आईवडिलांची शपथ घेते, मी कधीच परत येणार नाही. पण मला हे कागद साईन करायचे नाहीत, कारण मला माहीत आहे हे माझ्यासाठी चांगले नाहीत. हे माझं मृत्यू प्रमाणपत्रच आहे. मी तुला खूप चांगलं ओळखते अभिषेक मल्होत्रा, आणि तुझ्या शत्रूंशी वागण्याची तुझी स्टाईल आहे. अभिषेक म्हणतो, हो, बरोबर आहे तू, आणि तू मला खूप चांगलंच ओळखतेस. मी तुझ्यावर इम्प्रेस झालोय मोहिनी ठाकूर. पण हे डॉक्युमेंट्स काही विशेष नाहीत, फक्त भविष्यासाठी सेफ्टी प्लॅन आहे. जर भविष्यात तू माझ्या विरुद्ध गेलीस किंवा पुन्हा इथे परत आलीस तर तुला परिणामांना सामोरं जावं लागेल. एवढंच. कारण मला माहीत आहे योग्य संधी मिळाली तर तू पुन्हा इथे येण्याचा प्रयत्न करशील. म्हणून मला भविष्याचा विचार करावा लागतो. जशी तू मला लहानपणापासून ओळखतेसच, तसंच मीही तुला आणि तुझ्या त्या भयानक मेंदूला चांगलंच ओळखतो. तू कशी लोकांना जाळ्यात ओढतेस ते मला माहीत आहे. मोहिनी म्हणते, ठीक आहे, मी साईन करेन, पण आधी तरी कागदांमध्ये काय आहे ते सांग. अभिषेक म्हणतो, ऐक, या डॉक्युमेंट्समध्ये लिहिलंय की तुझं विल डीड, जर कधी भविष्यात तू मेली तर तुझी सगळी मालमत्ता अनाथालयांना जाईल. हो, बरोबर ऐकलंस. आता साईन कर. मोहिनी म्हणते, पण माझ्या मृत्यूचा आणि विलचा कसा काय संबंध? मी तर पूर्णपणे हेल्दी आहे. मग मी मरते कशी? आणि मग या विलचा उपयोग तरी काय? अभिषेक म्हणतो, काळजी करू नको, तुझे सगळे डाऊट्स मी क्लिअर करतो. भविष्यात जर तू पुन्हा भारतात आलीस तर मी तुला तेव्हाच तिथेच मारून टाकीन आणि तुझ्या मृत्यूनंतर तुझी मालमत्ता थेट अनाथालयांकडे जाईल. मोहिनी म्हणते, पण मी तुला प्रामाणिकपणे वचन दिलं आहे, माझ्या आईवडिलांची शपथ घेतली आहे, मी कधीच परत येणार नाही. मग तू माझ्यावर विश्वास ठेवत नाहीस का? अभिषेक म्हणतो, खूप छान, मग तू या कागदांवर सही करण्याला एवढी का घाबरतेस? तू परत आली नाहीस तर मी तुला मारणारही नाही
आणि तुझी मालमत्तासुद्धा तुलाच राहील. काही अडचण नसेल तर साईन कर आणि टेन्शनमुक्त जीवन जग. मोहिनी म्हणते ठीक आहे, मी साईन करते. अभिषेक म्हणतो, पण एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या विरुद्ध जायचा प्रयत्न केलास तर आज इथेच तुला संपवेन. एक क्षणही विचार करणार नाही मी. त्यामुळे तुझ्या वागणुकीत जपून राहा, कारण तू मला चांगले ओळखतेसच. मोहिनी म्हणते मला माहिती आहे, काळजी करू नकोस, मी काही चुकीचं करणार नाही. डॉक्युमेंट साईन केल्यानंतर ती तिथून निघून गेली आणि विराजने आधीच आपल्या माणसांना सांगितलं होतं तिच्या मागे राहा, तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवा आणि त्याची सगळी माहिती मला द्या. विराज आणि जय दोघेही अभिषेकच्या मोहिनी ठाकूरला हाताळण्याच्या पद्धतीवर खूप इम्प्रेस झाले होते, कारण मोहिनी एवढी चतुर, धोकादायक आणि वाईट मेंदूची मुलगी होती की सगळेच तिला घाबरायचे. पण आज अभिषेकने तिला खूप सहजपणे आणि प्रभावीपणे सांभाळलं. दिवस जात होते, पण त्या दिवसानंतर अभिषेक आणि अदिती दोघेही एकमेकांशी अजूनही सहज नव्हते. दोघेही एकमेकांना टाळत होते. काही गरज नसे तर ते थेट बोलतही नव्हते. ऑफिसमध्ये ते प्रोफेशनलसारखे वागत, पण घरी मात्र दोघेही अनोळखींसारखे राहत होते. अभिषेकला ही परिस्थिती त्रासदायक वाटू लागली. त्याने ठरवलं हे असं आयुष्यभर चालू देऊ शकत नाही आणि त्याच्या मनात त्यांच्या नात्याबद्दल काही ठरवलेलंही होतं. म्हणून अखेर तो अदितीच्या रूममध्ये गेला. अभिषेक म्हणतो, अदिती, मला तुझ्याशी बोलायचं आहे. अदिती म्हणते ठीक आहे अभि, काय बोलायचं आहे? अभिषेक म्हणतो, आपल्या लग्नाआधी काय ठरलं होतं ते आठवतंय? अदिती म्हणते हो, मला सगळं आठवतंय. आपण आपलं लग्न गुप्त करार केलं होतं आणि ठरवलं की हे प्रकरण कुणाला सांगायचं नाही. अभिषेक म्हणतो, आणि आपण ठरवलं होतं की आपण एक सामान्य विवाहित जोडप्यासारखं वागायचं, पण आपला करार लग्न कुणालाही सांगायचं नाही. अदिती म्हणते हो, कारण भविष्यात आपल्याला जर खऱ्या प्रेमाची व्यक्ती भेटली तर आपण हे लग्न तोडायचं आणि एकमेकांच्या आयुष्यातून शांतपणे निघून जायचं. एकमेकांच्या जीवनात अडथळा बनायचं नाही, असं ठरलं होतं. अभिषेक म्हणतो, कारण तुला तर तुझा चित्रपटातील हिरोसारखा लवर बॉय हवा होता आणि मीही माझी गर्लफ्रेंड शोधू इच्छित होतो. पण आपल्या पालकांचा लग्नाचा हट्ट सुरूच होता, म्हणून वेळ मिळावा म्हणून आपण हा उपाय केला आणि हे गुप्त लग्न केलं. अदिती म्हणते ओह, म्हणजे तुला तुझी गर्लफ्रेंड मिळाली म्हणून तू हे बोलतोयस? मला कसं सांगायचं याची चिंता करतोयस ना? काळजी करू नकोस, मी इथून निघून जाईन आणि पुन्हा कधीही तुझ्या आयुष्यात येणार नाही. अभिषेक म्हणतो नाही, मला गर्लफ्रेंड मिळाली नाही आहे, मला काही वेगळंच बोलायचं होतं. पण तेवढ्यात अदितीचा फोन वाजतो. ती स्क्रीनकडे पाहते, आईचा कॉल. अदिती अभिषेकला सांगते आणि बाहेर जाऊन कॉल रिसीव्ह करते. तिची आई तिला सांगते की ती उद्या गावाला निघते आहे आणि जाण्यापूर्वी दोघांनी येऊन भेटावं असं सांगते. अदिती होकार देते आणि परत येते. अभिषेक म्हणतो काय झालं? आई एवढ्या रात्री का फोन करत होती? अदिती म्हणते काही नाही, आई गावाला जाणार आहे, तिला नातेवाईकांची आणि गावाची खूप आठवण येते. माझं लग्न झाल्यापासून ती निर्धास्त आहे, म्हणून आता ती जाण्याचं ठरवते. उद्या जाण्यापूर्वी ती दोघांनाही भेटायला बोलावते. अभिषेक म्हणतो ठीक आहे, उद्या सकाळी आपण दोघे जाऊ. तिला भेटून झाल्यावर मी ऑफिसला जाईन आणि तू सुट्टी घे. आईसोबत वेळ घालव, आरामात वेळ घालव. अदिती म्हणते थँक्यू अभि, तू खूप चांगला आहेस, नेहमी मला समजून घेतोस. ती त्याला हक करते. अभिषेक म्हणतो, मला माहिती आहे मी किती जेनरस आहे, जास्त कौतुक नको, आता उशीर झाला, झोप. अदिती म्हणते गुड नाईट अभि. अभिषेक आणि अदिती दोघेही आता अदितीच्या घरी बसले होते. अदितीची आई अभिषेकला पाहून खूप आनंदी झाली. तिची मैत्रीण शालिनीही अदितीला भेटायला आली होती. अभिषेक त्यांच्याशी थोडा वेळ बोलला आणि नंतर तो तिथून निघून गेला. आता अदिती, तिची आई आणि शालिनी गावाबद्दल बोलत बसल्या होत्या. अदिती म्हणते, आई तू गावाहून परत केव्हा येणार? आई म्हणते, हा कसला प्रश्न, तुला माहीत आहे ना मी तिथे कायम राहायचं ठरवलंय. अदिती म्हणते नाही आई, मला इथे एकटी सोडून जाऊ नकोस, तुझ्याशिवाय मी राहू शकत नाही. आई म्हणते, असं लहान मुलांसारखं बोलू नकोस, तू आता लग्न झालेली स्त्री आहेस, थोडं प्रौढपणे वाग. भविष्यात तू आईही होशील, म्हणून तुझ्या कुटुंबाचा विचार करायला शिक. आता तू तुझ्या सासरची आणि अभिची जबाबदारी आहेस आणि नंतर मुलं झाली की त्या जबाबदाऱ्या अजून वाढतील. म्हणून आता हे लहानपणाचं वागणं सोड आणि मोठ्यांसारखं वाग. आणि अजून एक, अभिलाही त्रास देऊ नकोस. अदिती म्हणते आई, तू माझी आई आहेस, अभिची नाही, म्हणून त्याच्या बाजूने बोलू नकोस, ठीक आहे? आई म्हणते, अरे बस आता, असं रडू नकोस. माझे शोनू, मी तुला खूप प्रेम करते.
तूच माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची आहेस. चल इथे ये, मला मिठी मार. आपण रोज बोलणारच आणि तुला कधी वाटलं तर गावाला येऊन मला भेट. दोघे एकमेकींना घट्ट मिठी मारतात आणि खूप रडतात. शालिनीही दोघींना हक करते. थोड्या वेळाने त्यांनी एकत्र जेवण केले आणि गप्पा मारल्या. नंतर अदिती आणि शालिनी मिळून तिच्या आईला स्टेशनवर सोडायला जातात. ट्रेन आली. सामान आत ठेवलं. ट्रेन सुटायला लागली. अदिती आणि शालिनीला हात हलवून बाय केलं. ट्रेन सुटताच अदिती मोठ्याने रडू लागली. कारण लहानपणापासून आजवर ती कधीही आईपासून दूर राहिली नव्हती. शालिनीने तिला मिठी मारून समजावत राहिली. तिला माहीत होतं अदिती आईवर किती प्रेम करते आणि किती लहान मुलीसारखी आहे. शेवटी अदितीचं रडणं थांबलं आणि त्या दोघी परत निघाल्या. अदिती खूप दुःखी उदास झाली होती. मल्होत्रा हाऊसमध्ये अभिषेकला तिच्याशी बोलायचं होतं, पण अदिती दुःखी आहे हे त्याला माहीत होतं. म्हणून त्याने ठरवलं 2 दिवसांनी बोलू. 2 दिवसांनी अखेर त्याने अपूर्ण राहिलेला विषय पुढे नेला. अभिषेक म्हणतो, अदिती, आपला आधीचा अपूर्ण संवाद पुढे करू शकतो का? अदिती म्हणते, ठीक आहे, बोल. अभिषेक म्हणतो, आपल्या करार लग्नात आपण ठरवलं होतं, जर आपल्याला आपलं प्रेम सापडलं नाही तर आपण साध्या नवरा बायकोसारखे एकत्र राहायचं आणि आपल्या नात्याला एक संधी द्यायची. अदिती म्हणते, हो, मला आठवतंय. जर तुला तुझी गर्लफ्रेंड मिळाली नाही आणि मला माझं प्रेम मिळालं नाही तर आपण इतर जोडप्यांसारखे एकत्र राहणार. पण आता हे का बोलतोयस? अभिषेक म्हणतो, कारण मला माझी गर्लफ्रेंड मिळाली नाही आणि मला माहीत आहे तुलाही तुझं प्रेम मिळालेलं नाही. म्हणून मी ठरवलं आहे आपण दोघंही नेहमीसाठी एकत्र राहू, जसं सामान्य जोडपी संसार करतात. आणि जर तुला यात काही अडचण नसेल तर आपण आपलं लग्न सार्वजनिक करू आणि एक भव्य रिसेप्शन ठेवू. काय म्हणतेस? अदिती म्हणते, मला या लग्नाबद्दल अडचण आहे, कारण तू मला प्रेम करत नाहीस. पण मी तर... ती बोलता बोलता थांबते. अभिषेक म्हणतो, कारण? काय अदिती, काय प्रॉब्लेम आहे तुझा? सांग मला, मी तुझा प्रॉब्लेम सोडवतो. मला ठाऊक आहे की तुला मी आवडत नाही, पण आपण दोघं एकमेकांना खूप वर्षांपासून ओळखतो. त्यामुळे भविष्यात आपण अनोळखी लोकांपेक्षा एकमेकांना जास्त चांगलं समजू शकतो आणि चांगलं जोडपं होऊ शकतो, कारण आपण एकमेकांना ओळखतो. अदिती म्हणते, पण आपण एकमेकांवर प्रेम करत नाही. अभिषेक म्हणतो, लग्नानंतरच आयुष्य प्रेमावर नाही तर एकमेकांना समजून घेण्यावर, विश्वासावर आणि आदरावर चालतं. कारण प्रेम असलं तर भावना न समजल्या तर त्या प्रेमाचा उपयोग काय? बरेच कपल्स लग्नाआधी प्रेम करतात, पण लग्नानंतर भांडतात आणि म्हणतात की तू मला समजून घेत नाहीस, तू लग्नानंतर बदललास. म्हणजेच समजून घेणं हेच लग्नात खूप महत्त्वाचं असतं. समजलं? अदिती म्हणते, पण विश्वास आणि आदर? अभिषेक म्हणतो, जर आपण खरंच कोणावर प्रेम करत असू तर आपण त्यांच्यावर विश्वास आणि आदर ठेवतो. पण आजकाल लोक फक्त आय लव्ह यू म्हणतात, पण विश्वास नाही, आदर नाही. उलट शंका घेतात, अपमान करतात आणि तेही प्रेमाच्या नावाखाली. म्हणूनच समज, विश्वास आणि आदर हेच नात्याचं खरं आधारस्तंभ आहेत. अदिती म्हणते, पण मग प्रेमाचं काय? अभिषेक म्हणतो, जर खरंच प्रेम असेल तर माणूस समोरच्याच्या भावना समजतो, शंका घेत नाही आणि नेहमीच आदर देतो. अरेंज मॅरेजमध्ये लोक लग्नानंतरच प्रेम करायला लागतात, कारण जेव्हा आपण त्या व्यक्तीसोबत राहत असतो तेव्हा त्याची सवय, स्वभाव, आवड-निवड सगळं कळतं आणि मग हळूहळू त्या व्यक्तीची आवड निर्माण होते आणि मग प्रेम. अदिती म्हणते, पण आपल्या बाबतीत तर आपण एकमेकांना आवडतही नाही आणि प्रेम तर अजिबात नाही. अभिषेक म्हणतो, कारण आपल्या लग्नाला फक्त 2 महिने झाले आहेत. आपण एकमेकांसोबत फारसा वेळच घालवला नाही, म्हणूनच एकमेकांना आवडत नाही. पण मला खात्री आहे की वेळ गेल्यावर आपण एकमेकांना आवडायला लागू. अदिती म्हणते, पण आपल्या बाबतीत ते अशक्य आहे. अभिषेक म्हणतो, का अशक्य? अदिती म्हणते, कारण मला माहिती आहे की तू दुसऱ्या कोणावर प्रेम करतोस. मग तू मला कसं आवडू शकतोस किंवा भविष्य काळात प्रेम करू शकतोस? अभिषेक म्हणतो, कारण आपण माणसं आहोत आणि आपल्या भावना वेळेनुसार बदलतात. आपण दुसऱ्यांवरही प्रेम करू लागतो. अदिती म्हणते, नाही, तू चुकीचा आहेस अभि. माझ्या माहितीनुसार आपण आयुष्यात फक्त एका व्यक्तीवरच खरं प्रेम करतो. कधी परिस्थितीमुळे त्या व्यक्तीवर राग येतो किंवा अंतर येतं, पण हृदय त्यांना विसरत नाही. हृदय नेहमी त्यांच्यासाठीच धडधडतं आणि त्यांच्यासोबतच राहायचं असतं. अभिषेक म्हणतो, नाही, तू चुकीची आहेस. मला आता जाणवतं की मी त्या मुलीवर प्रेम करत नव्हतो. मी फक्त तिच्याकडे आकर्षित झालो होतो.
अदिती म्हणते नाही, तू खोटं बोलतोयस. कारण तुला त्या रात्रीबद्दल अपराधी वाटतंय. तू स्वतःला दोषी समजतोयस. म्हणूनच मला सोबत ठेवू इच्छितोस. जणू काही त्या रात्रीची जबाबदारी उचलू इच्छितोस. अभिषेक म्हणतो नाही अदिती, तू चुकीची आहेस. अदिती म्हणते नाही अभि, तू चुकीचा आहेस. आणि आता लक्ष देऊन माझं ऐक. मी त्या रात्रीबद्दल खूप आधीच विसरले आहे आणि तूही विसर. आपण दोघेही त्या रात्रीसाठी समान जबाबदार होतो. तू मला कशासाठी जबरदस्ती केली नव्हती, पण आपण दोघेही शुद्धीमध्ये नव्हतो. म्हणूनच ते घडलं. आपण दोघेही मोठे आहोत. मी लहान मुलगी नाही, म्हणून मीही तितकीच जबाबदार आहे. आणि मला पण तुझ्यासारखाच अपराधीपणा वाटतो. म्हणून शिक्षा देखील आपण दोघांनी समान रीतीने स्वीकारली पाहिजे. अभिषेक म्हणतो, अदिती कृपया समजून घे माझं. आधी मला ऐक, मग हवं तो निर्णय घे. मला तुला काहीतरी सांगायचं आहे. अदिती म्हणते नाही अभि, आधी तू माझं ऐक. मी कोणावर प्रेम करते. अभिषेक म्हणतो तू खोटं बोलतेस. मला माहीत आहे तू कोणावरही प्रेम करत नाहीस. अदिती म्हणते नाही, मी खरं बोलते. मी खरंच कोणावर प्रेम करते. आणि आता अखेर मला माझं प्रेम मिळालं आहे. मी खूप आनंदात आहे. त्यामुळे मी इथून जायचं ठरवलं आहे आणि आपलं सिक्रेट कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपवायचं आहे. मला त्याच्याशी लग्न करायचं आहे. त्याच्यासोबत राहायचं आहे. अभिषेक म्हणतो तू गोष्टी बनवतेस. तुला कोणीही आवडत नाही. मग तू कोणावर प्रेम कसं करू शकतेस? ठीक आहे, जर खरंच कोणावर प्रेम करत असशील तर त्याचं नाव सांग. त्याच्याबद्दल सगळं सांग. अदिती म्हणते नाही, मी काहीच सांगू शकत नाही, कारण तुझ्यासारखंच तोही काही उघड करायला तयार नाही. अभिषेक म्हणतो तुझं डोकं फिरलंय का? एखाद्या अनोळखी माणसावर कसा काय विश्वास ठेवतेस? तो चुकीचा निघाला तर? फक्त फायदा घेतला तर? तो खूप रागावतो. अदिती म्हणते त्याच्याबद्दल काळजी करू नको. मी त्याला खूप चांगलं ओळखते. तो माझा कधी गैरफायदा घेणार नाही. अभिषेक म्हणतो ठीक, मग सांग. आईला आणि तुझ्या मैत्रिणीला माहीत आहे का त्याच्याबद्दल, की तू त्यांनाही काही सांगितलं नाहीस? अदिती म्हणते मी उद्या इथून निघाल्यावर त्यांच्याशी बोलेन. अभिषेक म्हणतो इतका घाईचा काय प्रकार आहे? अदिती म्हणते तेच की, आम्ही आता एकटे राहू शकत नाही. आम्ही एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि एकत्र राहायचं आहे. अभिषेक म्हणतो नाही, मी तुला असं सोडून देऊ शकत नाही. आधी मी तुझ्या लव्हर बॉयची चौकशी करणार. तो तुझ्यासाठी योग्य आहे का नाही ते पाहिल्याशिवाय मी तुला जाऊ देणार नाही. मला अनोळखी लोकांवर विश्वास नाही. अदिती म्हणते नाही, तू असं करू शकत नाहीस. आपण दोघांनी ठरवलं होतं, आपल्यापैकी कोणालाही खऱ्या प्रेमाची व्यक्ती मिळाली तर आपण एकमेकांना सोडून देऊ आणि कधीही त्यांच्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. आता तू आपल्या सिक्रेट कॉन्ट्रॅक्ट मॅरेजच्या नियमांच्या विरुद्ध वागत आहेस. हे बरोबर नाही अभि. अभिषेक म्हणतो मी फक्त तुझ्या भविष्यासाठी विचार करतोय. अदिती म्हणते नाही, जर तू माझ्या विरोधात गेला तर मी आईबाबांना सगळं सांगेन आणि तुझ्या विरुद्ध तक्रारही करेन. अभिषेक म्हणतो ठीक, मी मान्य करतो, पण आधी मला एक वचन दे. भविष्यात कधीही तुला कोणत्याही प्रकारची मदत लागली तर माझ्याकडे येशील, ठीक? अदिती म्हणते पण अभि, तुझ्या भविष्यातील पत्नीला हे पटणार नाही. आपला संपर्क असणं योग्य नाही. अभिषेक म्हणतो त्याची चिंता करू नकोस, पण मी वचन देतो तुला कधीही मदत लागली तर मी असेन. काही झालं तरी मदत करीन. पण देवाकडे एकच प्रार्थना करतो, तुला कधी मदतीची गरज पडू नये आणि तू सदैव आनंदी राहावी. अदिती म्हणते धन्यवाद अभि, आणि मीही प्रार्थना करते की तुझे सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत. तुला खूप सुख मिळावं. शेवटच्या वेळेस तुला मिठी मारू का? कारण मला नाही वाटत की आपण पुन्हा कधी भेटू. अभिषेक तिच्याजवळ जातो आणि तिला घट्ट मिठी मारतो. दोघे काही क्षण तसंच उभे राहतात आणि नंतर शांतपणे एकमेकांपासून दूर होतात. रिसेप्शनिस्ट म्हणते मॅडम, मी आपली कशी मदत करू शकते? अदिती म्हणते मला मिस्टर मल्होत्रा यांना भेटायचं आहे. रिसेप्शनिस्ट म्हणते मॅडम, तुमची सरांसोबत अपॉइंटमेंट आहे का? अदिती म्हणते नाही, माझी कोणतीही अपॉइंटमेंट नाही, पण तुम्ही त्यांना कॉल करा आणि सांगा की अदिती गुप्ता त्यांना भेटायला आली आहे. रिसेप्शनिस्ट म्हणते नाही मॅडम, आम्ही असं करू शकत नाही, कारण सगळ्यांनाच अपॉइंटमेंटशिवाय बॉसला भेटायचं असतं. पण बॉस खूप बिझी असतात आणि त्यांच्याकडे कोणासाठीही वेळ वाया घालवायला वेळ नसतो. त्यामुळे आधी अपॉइंटमेंट घ्या, मगच तुम्ही त्यांना भेटू शकता. अदिती म्हणते प्लीज समजून घ्या, खूप अर्जंट आहे. माझ्याकडे वेळ नाही. एकदा कॉल करा, ते मला खूप चांगले ओळखतात. रिसेप्शनिस्ट म्हणते मॅडम, जर तुम्ही त्यांना ओळखत असाल तर तुम्हीच त्यांना कॉल करा आणि तुमच्या येण्याचं सांगा. अदिती म्हणते मी त्यांना ओळखते, पण 5 वर्षांपूर्वी आमचा संपर्क तुटला, त्यामुळे त्यांचा नंबर माझ्याकडे नाही.
पण तुम्ही फक्त माझं नाव सांगा, ते नक्की मला भेटायला तयार होतील. रिसेप्शनिस्ट म्हणते, बहाणे करणं बंद करा. तुम्ही फक्त बॉसचा फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहात. पण विसरू नका, बॉस एक मॅरिड मॅन आहेत आणि त्यांना कोणीही सुंदर मुलगी फसवू शकत नाही. तुम्ही सुंदर आहात यात शंका नाही, पण तुम्हाला माहिती नाही, बॉस त्यांच्या पत्नीप्रती खूप लॉयल आहेत. ते इतर कुठल्या मुलीकडे नजरही टाकत नाहीत. म्हणून सीन क्रिएट करणं बंद करा आणि इथून निघून जा. अदिती म्हणते, प्लीज एकदा कॉल तरी करा, मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. रिसेप्शनिस्ट म्हणते, बस आता शांतपणे निघून जा, नाहीतर मी सिक्युरिटीला बोलावते आणि ते तुम्हाला बाहेर फेकून देतील. मग मला सांगू नका की मी आधी सांगितलं नाही. तेव्हाच रुही म्हणते, अरे तूच ना अदिती, किती बदलली आहेस, पण आधीपेक्षा जास्त सुंदर दिसतेस. पण मी तुझ्यावर खूप रागावले आहे, कारण तू आम्हाला काही न सांगता अचानक गायब झालीस. आम्ही सगळे फ्रेंड्स तुझ्यावर रागावलो होतो. पण आता जाऊ दे, सांग इथे का आली आहेस. अदिती म्हणते, मला माफ कर रुही, त्यावेळी परिस्थिती अशी होती की मला तातडीने निघावं लागलं, म्हणून काही सांगता आलं नाही. रुही म्हणते, ठीक आहे अदिती, आम्हाला तू खूप आवडतेस, त्यामुळे जुनं विसरूया आणि नव्याने सुरू करूया. अदिती म्हणते, हो ठीक आहे. रुही म्हणते, पण एक प्रॉमिस, आता आम्हाला न सांगता इथून जाणार नाहीस, ओके. अदिती म्हणते, हो नक्की, मी तुला भेटायला नक्की येईन. रिसेप्शनिस्ट म्हणते, रुही मॅडम, तुम्ही या लेडीला ओळखता का. ह्या म्हणत आहेत की त्या आणि बॉस एकमेकांना ओळखतात. रुही म्हणते, हो अगदी खरं आहे, कारण ही 5 वर्षांपूर्वी बॉसची सेक्रेटरी होती. तू तिला ओळखत नाहीस कारण तू इथे फक्त 2 वर्षांपासून आहेस. रिसेप्शनिस्ट म्हणते, मला माफ करा मॅडम, मी तुम्हाला ओळखत नव्हते, म्हणून मला वाटलं की तुम्ही फेक बोलत आहात, कारण रोज इतके लोक बॉसला भेटायला येतात आणि म्हणतात की ते बॉसला ओळखतात, पण बहुतेक लोक खोटं बोलतात. अदिती म्हणते, काही हरकत नाही, तुम्ही तुमचं काम करत होतात ते ठीक आहे. आता तुम्ही एकदा बॉसला कॉल करू शकता का. रिसेप्शनिस्ट म्हणते, हो मॅडम, 1 मिनिट, मी लगेच कॉल करते. रुही म्हणते, ठीक आहे, आता मी निघते, माझी मीटिंग आहे, तू तुझं काम कर आणि नंतर कॅन्टीनमध्ये मला भेट. अदिती म्हणते, हो लंचच्या वेळी मी नक्की कॅन्टीनमध्ये भेटते. रिसेप्शनिस्ट म्हणते, मॅडम चला, मी तुम्हाला बॉसचं कॅबिन दाखवते. सरांनी लगेच भेटायला बोलावलं आहे आणि पुन्हा एकदा माफ करा मॅडम, पण प्लीज माझी बॉसकडे तक्रार करू नका. अदिती म्हणते, काळजी करू नकोस, मी तुला आधीच माफ केलं आहे, चल जाऊया. आता रिसेप्शनिस्ट बाहेर गेली आणि अदिती अभिषेकच्या ऑफिसच्या दाराशी एकटीच उभी होती. इतक्या वर्षांनी त्याला भेटताना ती खूप घाबरली होती. काय बोलावं, कसं सुरू करावं तिला समजत नव्हतं, पण तिने स्वतःला धीर दिला. ती दार थोटावणारच इतक्यात अभिषेकच दार उघडतो. दोघे एकमेकांकडे पाहतच राहतात. काही क्षण कोणाच्याही तोंडातून शब्द निघत नाहीत, जणू दोघेही पुतळे झाले होते. वेळ थांबून गेल्यासारखा. शेवटी अदितीच शांतता तोडते. अदिती म्हणते, हाय अभि, तू अगदी तसाच दिसतोयस, काहीच बदल नाही. अभिषेक म्हणतो, पण तू मात्र खूप बदलली आहेस, आता तर अगदी लग्न झालेल्या स्त्रीसारखी दिसतेस. तुला हे सगळं खूप आवडतं बहुतेक. माझ्यासोबत असताना तुला कधीच असा चान्स मिळाला नाही. कुंकू, मंगळसूत्र, साडी, दागिने, पण सांगायचं झालं तर तू या स्वरूपात आणखी सुंदर दिसतेस. आणि क्षमस्व, माझ्यामुळे तुला लग्न झालेल्या स्त्रीसारखं काहीच घालता आलं नाही, फक्त ऑफिसचे कपडेच. अदिती म्हणते, नाही अभि, असं म्हणू नकोस, तुझी काही चूक नव्हती. खरं सांगू तर मला दररोज साडी ज्वेलरी घालायला आवडत नाही, पण गावात लग्न झालेल्या बाईला रोज असंच राहावं लागतं, आता सवय झाली आहे. अभिषेक म्हणतो, ठीक आहे, आता तुझ्या लग्नाबद्दल सांग. तुझा नवरा कसा आहे, तुझी आई आणि बहुतेक 2-3 मुलंही असतील आता. अदिती म्हणते, सर्व ठीक आहे, आई ही चांगली आहे. तू सांग, आई बाबा कसे आहेत तुझे आणि तुझी पत्नी. अभिषेक म्हणतो, आई बाबा आता इथे राहत नाहीत, ते परदेशात सेटल झाले आहेत आणि ते ठीक आहेत. आता हे सगळं सोड, सांग तू इथे का आली आहेस. अदिती म्हणते, आणि तुझी गर्लफ्रेंड. अरे नाही, माफ कर, माझी चूक, आता ती तुझी बायको आहे ना. अभिषेक म्हणतो, कोणी सांगितलं तुला की मी माझ्या गर्लफ्रेंडशी लग्न केलं. अदिती म्हणते, कारण मी टीव्हीवर तुझी बातमी पाहिली, तू जाहीर केलं होतंस की तू मॅरिड मॅन आहेस, म्हणूनच मला कळालं की तुझं लग्न झालं आहे. अभिषेक म्हणतो, हो, मी जगाला सांगितलं की मी लग्न केलेलं आहे, कारण रोज कोणी ना कोणी मला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत होतं, म्हणून ठरवलं की सगळ्यांना सांगून टाकू मी लग्न केलेलं आहे, त्यामुळे माझ्यापासून दूर राहा, कारण मी खूप हँडसम आहे. अदिती म्हणते, हो मला माहिती आहे, तू खूप हँडसम आहेस
आणि सगळ्यांनाच तू आवडतोस. अभिषेक म्हणतो, मला माहिती आहे, मी कौतुक करण्यासारखा माणूस आहे. अदिती म्हणते, आता माझं नीट ऐक. आपण ठरवलं होतं की वेगळे झाल्यावर कधीच एकमेकांच्या आयुष्यात येणार नाही, संपर्क करणार नाही. पण दुर्दैवाने मला तुझी मदत हवी आहे. मला माहीत आहे तुला विचारणं योग्य नाही, पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही. मला फक्त तूच मदत करू शकतोस. अभिषेक म्हणतो, काय हवंय ते सरळ सांग, मी नक्की मदत करेन. अदिती म्हणते, पण तुझ्या पत्नीला आवडलं नाही तर? तिला राग आला तर? अभिषेक म्हणतो, त्याची काही काळजी करू नकोस. मी तुला वचन दिलं होतं, कधीही तुला मदत हवी असेल तर मी असेन. अदिती म्हणते, पण तुझी पत्नीने तुला थांबवलं तर? भांडली तर? अभिषेक म्हणतो, ती कधीच थांबवणार नाही आणि माझ्याशी भांडणार नाही. पण तुझा नवरा? त्याला राग आला तर? अदिती म्हणते, माझ्या नवऱ्याची काळजी करू नकोस आणि मी वचन देते, मी पुन्हा कधीच तुझ्या आयुष्यात हस्तक्षेप करणार नाही. आता फक्त सांग, तू मला मदत करणार का नाही? अभिषेक म्हणतो, ठीक आहे, मी तयार आहे, पण आधी सांग तुला नक्की हवंय काय? अदिती म्हणते, मला तुझी मदत हवी आहे. ती म्हणजे? अभिषेक म्हणतो, काय म्हणतेस तू? तर अदितीला अभिषेकची काय मदत हवी आहे आणि यानंतर त्यांच्या आयुष्यात काय वादळ येणार आहे हे पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.